नमस्कार मित्रांनो, मी विक्रम गायकवाड आणि आपण पाहत आहात सह्याद्री एज्युटेक युट्यूब चॅनल. असं एकमेव चॅनल ज्यामध्ये आपल्याला पाहायला मिळतील गेल्या आठवड्याभरातील राज्य, देश विदेशातील शैक्षणिक घडामोडी. पहिली बातमी आहे घरगण्य संदर्भातील. शाळेतील विद्यार्थ्यांसोबतच शिक्षकांनाही उन्हाळ्याची सुट्टी लागते. मात्र यावर्षी ऐन उन्हाळ्यातही शिक्षकांना काम करावं लागणार आहे. कारण यंदा शिक्षकांची 2 मे ते 14 जून पर्यंतची उन्हाळी सुट्टी रद्द करण्यात आली आहे. घरगणनेच्या कारणासाठी शिक्षकांनी मुख्यालय न सोडण्याबाबत सरकारने आदेश जारी केला आहे. 16 मे ते 14 जून पर्यंत जनगणने अंतर्गत घरांची यादी आणि घरगणना करायची आहे. त्याचा पहिला टप्पा 27 एप्रिल पासून सुरू होणार आहे. त्याचं प्रशिक्षण याच काळात होणार आहे. त्यामुळे अनुदानित, विनाअनुदानित, प्राथमिक, माध्यमिक आणि महाविद्यालयीन शिक्षकांनी नोकरीचं ठिकाण सोडू नये असा शासकीय आदेश निर्गमित करण्यात आला आहे. एका बाजूला घरगणनेचा कार्यक्रम तर दुसरीकडे सुप्रीम कोर्टाने 52 वर्षाच्या आतील शिक्षकांना टीईटी पास करावी लागण्याची घातलेली अट, या कात्रीत आता शिक्षक अडकला आहे. त्यामुळे घरगणनेसोबतच टीईटीचा अभ्यासही शिक्षकांना करावा लागणार आहे. शिक्षकांना टीईटी अभ्यास, कुटुंबासाठीचा वेळ आणि घरगणनेचा कार्यक्रम अशी तिहेरी कसरत करावी लागण्याची शक्यता आहे. दुसरी बातमी आहे शिक्षकांच्या मास्टर बुक वरील सही संदर्भात. शाळेत प्रवेश करता शिक्षकांची मास्टर बुक वरील सही घ्यावी असे परिपत्रक काढून शिक्षण संचालनालयाकडून मुख्याध्यापकांना सूचना देण्यात आली आहे. मुख्याध्यापक आपल्या मर्जीनुसार कामकाज करीत असून शिक्षकांना शाळेत आल्यावर लगेच हजेरी पटावर स्वाक्षरी करू देत नसल्याच्या गंभीर तक्रारी समोर आल्या होत्या. या प्रकरणाची दखल घेत महाराष्ट्र राज्य शिक्षण संचालनालयाने सर्व मुख्याध्यापकांना कडक निर्देश दिले आहेत. यापुढे शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचारी शाळेत उपस्थित झाल्याबरोबरच त्यांना हजेरी रजिस्टरवर स्वाक्षरी करू देणे बंधनकारक आहे. बऱ्याच शाळांत मुख्याध्यापक सकाळी हजेरी रजिस्टर आपल्या ताब्यात ठेवतात. शिक्षक वेळेत हजर होऊनही त्यांना सकाळी स्वाक्षरी करू दिली जात नाही. शालेय कामकाज पूर्ण झाल्यावर किंवा शाळा सुटण्या अगोदर हजेरी पटावर स्वाक्षरी घेतली जाते. ही बाब नियमबाह्य आहे. यामुळे शिक्षकांची नाहक कोंडी होत असल्याची तक्रार करण्यात आली होती. या तक्रारीची दखल घेत शिक्षण विभागाने आदेश काढला आहे. त्यानुसार सर्व विभागीय शिक्षण उपसंचालक, शिक्षणाधिकारी, प्राथमिक आणि माध्यमिक, मनपा शिक्षण प्रमुखांना याबाबतचे नवीन आदेश काढले आहेत. तिसरी बातमी आहे आरटी अंतर्गत 25% राखीव जागेवर प्रवेशासंदर्भात. शिक्षणाचा हक्क कायद्याअंतर्गत म्हणजे आरटी अंतर्गत खाजगी विनाअनुदानित शाळांमधील 25% राखीव प्रवेशासाठी सुरू असलेल्या ऑनलाईन प्रक्रियेत महत्वाचा बदल करण्यात आला आहे. मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाच्या निर्देशानुसार शाळेच्या अंतरासंबंधीची 1 किलोमीटरची अट शिथिल करण्यात आली असून आता पालकांना 3 ते 5 किलोमीटर पर्यंतच्या शाळांचे पर्याय निवडण्याची संधी मिळणार आहे. तसेच अर्जामध्ये दुरुस्ती किंवा नवीन अर्ज भरण्यासाठी 25 मार्च 2026 पर्यंत मुदतवाढ देण्यात आलेली आहे. या संदर्भात प्राथमिक शिक्षण संचालक शरद गोसावी यांनी प्रसिद्धी परिपत्रकाद्वारे माहिती दिली. दरम्यान 12 फेब्रुवारी रोजी काढण्यात आलेल्या शासन निर्णयानुसार आरटी प्रवेशासाठी पालकांना निवासस्थानापासून केवळ 1 किलोमीटर अंतरातील शाळा निवडण्याची अट घालण्यात आली होती. पुढील बातमी आहे सीबीएसई बोर्डाने परीक्षकांना दिलेल्या कडक आदेश संदर्भात. केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळाने 10वी आणि 12वीच्या उत्तर पत्रिका तपासणाऱ्या परीक्षकांसाठी कडक नियमावली जारी केली आहे. मूल्यमापन प्रक्रियेतील कोणतीही गोपनीय माहिती, अनुभव किंवा मते सोशल मीडियावर शेअर केल्यास संबंधितावर कठोर कायदेशीर आणि शिस्तभंग विषयक कारवाई केली जाईल असा इशारा बोर्डाने दिला आहे. सीबीएसईचे परीक्षा नियंत्रक संयम भारद्वाज यांनी सांगितले की काही परीक्षक सोशल मीडियावर मूल्यमापन प्रक्रियेबाबत चुकीची आणि दिशाभूल करणारी माहिती पोस्ट करत असल्याचे बोर्डाच्या निदर्शनास आले आहे. शिक्षकांच्या पोस्टमुळे विद्यार्थी, पालक आणि इतर घटकांमध्ये संभ्रम निर्माण होऊन अफवा पसरण्याची शक्यता असते. सीबीएसईची उत्तरपत्रिका तपासणी प्रक्रिया ही अत्यंत गोपनीय असून ती कठोर नियमांच्या अधीन आहे. त्यामुळे सोशल मीडियावर याबद्दल भाष्य करणे हे व्यावसायिक आचरणाचे उल्लंघन मानले जाईल. नियमांचे उल्लंघन करणाऱ्यावर कडक कारवाई करण्याचा इशाराही देण्यात आला आहे. पुढील बातमी धाराशिव जिल्ह्यातील असून
जिल्हा परिषद शाळेतील यशस्वी नवोदय पॅटर्न बाबतीत आहे. खाजगी शाळांच्या झगमगाटात मागे पडतात की काय अशी भीती वाटणाऱ्या जिल्हा परिषद शाळांनी आता गुणवत्तेच्या जोरावर आपले आढळ स्थान सिद्ध केले आहे. जवाहर नवोदय विद्यालय प्रवेश परीक्षेच्या नुकत्याच जाहीर झालेल्या निकालात धाराशिव जिल्हा परिषद शाळांनी ऐतिहासिक कामगिरी नोंदवली आहे. जिल्ह्यातील एकूण 80 उपलब्ध जागांपैकी तब्बल 66 जागावर जिल्हा परिषद शाळांच्या विद्यार्थ्यांनी झेंडा फडकावून ग्रामीण शिक्षणाची मान उंचावली आहे. नवोदय सारख्या परीक्षेत जिल्हा परिषद शाळांचा टक्का वाढावा यासाठी मुख्य कार्यकारी अधिकारी डॉक्टर मैना घोष यांच्या मार्गदर्शनाखाली सराव परीक्षा हा उपक्रम राबविण्यात आला. या माध्यमातून विद्यार्थ्यांच्या मनातील परीक्षेची भीती दूर करण्यात आली. सोबतच सरावही मोठ्या प्रमाणात झाला. परिणामी मागील 2 वर्षापासून नवोदय परीक्षेत निवड झालेल्या जिल्हा परिषद शाळांतील विद्यार्थ्यांचा टक्का वाढत चालला आहे. मागील वर्षी 62 विद्यार्थ्यांची निवड झाली होती. यंदा ही संख्या 66 वर पोहोचली आहे. या निकालाचे सर्वात मोठे वैशिष्ट्य म्हणजे एकूण 80 निवड झालेल्या विद्यार्थ्यांपैकी 77 विद्यार्थी हे ग्रामीण भागातील आहेत. विद्यार्थी, मार्गदर्शक शिक्षक आणि जिल्हा परिषद प्रशासनाने राबविलेल्या शैक्षणिक धोरणांचा हा विजय मानला जात आहे. पुढील धक्कादायक बातमी नाशिक रोड येथील आहे. ही बातमी एका 11 वर्षाच्या विद्यार्थ्यांनी केलेला स्वतःच्या अपहरणाचा बनाव संदर्भातील आहे. शिक्षकांनी पालकांकडे तक्रार करण्याच्या भीतीने जेल रोड, नारायण बापू नगर परिसरातील 11 वर्षीय विद्यार्थ्यांनी स्वतःच्या अपहरणाचा बनाव रचल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. मंगळवारी सायंकाळी 7:30च्या सुमारास हा विद्यार्थी जेल रोड वरील देशमुख भवन मागे श्री दुर्गा माता मंदिराजवळ नगरसेवक शैलेश ढगे यांच्याकडे आला. त्याने पिंटो कॉलनीतून परतताना रिक्षातून आलेल्या तिघांनी जबरदस्तीने अपहरण केल्याची आणि पोत्यात टाकून नेल्याचे सांगितले. छत्रपती शिवाजी महाराज पुतळ्याजवळ ते थांबल्यावर कंपासच्या कर्कटकाच्या साह्याने पोते फाडून पळ काढल्याची त्याने सांगितले. मित्राकडे गाडी घेण्यासाठी जात असताना स्वतःचे अपहरण केल्याचा बनाव या विद्यार्थ्यांनी केला. घटनेची गंभीर दखल घेत ढगे यांनी पालकांना माहिती देत उपनगर पोलिसांना कळविले. वरिष्ठ पोलीस निरीक्षक जयंत सिरसाट यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिसांनी तातडीने घटनास्थळापासून शिवाजी पुतळ्यापर्यंत सीसीटीव्ही फुटेज तपासले. मात्र कोणताही ठोस पुरावा न आढळल्याने विद्यार्थ्याची सखोल चौकशी करण्यात आली. सुमारे 2 तासांच्या तपासानंतर विद्यार्थ्याने अपहरणाचा बनाव रचल्याची कबुली दिली. शिक्षकांच्या तक्रारीमुळे पालक रागावतील या भीतीतून त्याने हा प्रकार केल्याचे समोर आले. या घटनेमुळे पोलिसांसह पालकांची मोठी धावपळ झाली असून अखेर सत्य समोर आल्यानंतर सर्वांनी सुटकेचा निश्वास सोडला. इन्कम टॅक्स हा सर्व सरकारी कर्मचाऱ्यांचा अत्यंत जिव्हाळ्याचा प्रश्न. आयकर कायद्यात मोठे फेरबदल होणार असून 1 एप्रिल पासून सरळ नियम लागू होणार आहे. गेली 6 दशके जुना आयकर कायदा इतिहास जमा होणार असून केंद्र सरकारने आयकर अधिनियम 2025 अंतर्गत नवीन नियमांची अधिसूचना शुक्रवारी जारी केली. येत्या 1 एप्रिल 2026 पासून नवे नियम लागू होतील. नव्या नियमांमुळे कर प्रणाली अधिक सोपी आणि सुटसुटीत होणार असली तरी पारदर्शकता वाढविण्यासाठी काही कडक अटी घालण्यात आल्या आहेत. या नव्या नियमावलीत नोकरदारांना घरभाडे भत्त्यावर म्हणजे HRA वर मिळणाऱ्या कर सवलतीत वाढ करण्यात आली आहे. आतापर्यंत केवळ मुंबई, दिल्ली, कोलकाता व चेन्नई या 4 महानगरांमध्ये HRA वर 50% सवलत मिळत होती. आता या यादीत पुणे, अहमदाबाद, हैदराबाद आणि बंगळुरू या शहरांचा समावेश करण्यात आला आहे. पुढची बातमी आहे शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचारी यांच्या आयुष्यमान भारत योजनेच्या लाभासंदर्भातील. राज्यातील 100% अनुदानित खाजगी शाळांमधील शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचाऱ्यांसाठी सरकारने एक महत्वपूर्ण निर्णय घेतला आहे. या कर्मचाऱ्यांचा आता आयुष्यमान भारत प्रधानमंत्री जन आरोग्य योजनेमध्ये समावेश करण्यात आला आहे. त्यांना आता कॅशलेस वैद्यकीय सुविधांचा लाभ घेता येणार आहे. महाराष्ट्र शासनाच्या शालेय शिक्षण व क्रीडा विभागाने या संदर्भात नुकतेच एक परिपत्रक प्रसिद्ध केले आहे. या निर्णयामुळे राज्यातील हजारो शिक्षण कर्मचाऱ्यांना मोठा दिलासा मिळाला आहे. महात्मा फुले जन आरोग्य योजना आणि आयुष्यमान भारत प्रधानमंत्री जन आरोग्य योजनेच्या एकत्रित अंमलबजावणीमुळे उपचारांची व्याप्ती वाढली आहे. शासनाच्या या निर्णयाची अंमलबजावणी करण्याबाबत शिक्षण आयुक्त महाराष्ट्र राज्य पुणे
यांना सूचना देण्यात आल्या आहेत. पुढील बातमीत टीईटी परीक्षांच्या बाबतीत तामिळनाडू सरकारप्रमाणे आपल्या सरकारनेही निर्णय घ्यावा अशी मागणी केलेली आहे. राज्यातील शिक्षकांच्या टीईटी परीक्षेच्या संदर्भात महाराष्ट्र राज्य शिक्षक परिषद प्राथमिक विभागाचा पाठपुरावा सुरूच आहे. राज्याचे शालेय शिक्षण राज्यमंत्री पंकज भोयर यांची शिक्षक परिषदेचे संस्थापक तथा ठाणे विधानसभा मतदारसंघाचे आमदार संजय केळकर व शिक्षक परिषदेचे राज्याध्यक्ष राजेश सुर्वे यांच्या नेतृत्वाखाली भेट घेतली. तामिळनाडू सरकारने टीईटी परीक्षा उत्तीर्ण होण्यासाठी एनसीईआरटीने ज्या अटी घातल्या आहेत त्यात बदल केला आहे. तामिळनाडू सरकारने 150 गुणांच्या परीक्षेला 2.5 तासांऐवजी 3 तास इतका वेळ दिला आहे. तसेच अनुसूचित जाती जमाती संवर्गातील उमेदवाराला उत्तीर्ण होण्यासाठी 60 गुण तर इतर मागास वर्गासाठी 75 गुण ठेवले आहे. याचा अर्थ गुणांमध्ये बदल करण्याचा अधिकार राज्य सरकारला आहे. हे समोर आल्याचे शिष्टमंडळाने पंकज भोयर यांच्या निदर्शनास आणून दिले. याच धर्तीवर महाराष्ट्र राज्यातील उमेदवारांना उत्तीर्ण होण्यासाठी सरसकट 60 गुण ठेवावेत अशी मागणी करण्यात आली आहे. शेवटची बातमी आहे शिक्षकांसाठी घेण्यात येणाऱ्या पुढील टीईटी परीक्षा संदर्भात. शिक्षक पात्रतासाठी शिक्षकांना टीईटी परीक्षा अनिवार्य करण्यात आली आहे. यानुसार नोव्हेंबरमध्ये पहिली परीक्षा घेण्यात आली, तिचा निकालही जाहीर करण्यात आला. आता दुसरी टीईटी जून मध्ये घेण्यात येणार आहे. त्याची तयारी झाली आहे. 2027 पर्यंत 1,70,000 राज्यातील शिक्षकांना ही पात्रता पूर्ण करावी लागणार आहे. महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेअंतर्गत शिक्षक पात्रता परीक्षा घेण्यात येते. सुरुवातीला शिक्षक म्हणून नोकरीसाठी ही पात्रता बंधनकारक करण्यात आली होती. आता कार्यरत असलेल्या परंतु टीईटी पात्र नसलेल्या शिक्षकांनाही ही परीक्षा अनिवार्य करण्यात आली आहे. अशा प्रकारच्या विविध शैक्षणिक घडामोडी, शासनाचे विविध शिक्षण विषयक JR पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा, बेल आयकॉनवरती प्रेस करा. पुन्हा भेटूया नवीन व्हिडिओमध्ये नवीन बातमीपत्रात.